तर मित्रांनो, आजचा विषय ना खूपच गंभीर आहे. कारण माझ्या मित्रानं आहे का नाही कुत्र्याला चावले. सॉरी कुत्र्यानं मित्राला चावले. सिरियस मुद्द्याला कसं कॉमेडीत वळवायचं का नाही ते माझ्याकडनं शिकायला लागतंय. त्यामुळे आता दवाखान्यात पोहोचलोय आम्ही. 90 ते 180 दिवसात रेबीज होती असं ऐकलं होतं, पण ह्याला आताच झालाय का काय? तर फक्त 2 तासासाठी एक नाही जरासं इंजेक्शन आतमध्ये सोडते आणि बघते ती की काय होते का, दुखते का, खाजवते का. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी सरांनी मार्किंग केलं. आम्ही जाऊन मॅगी खायला बसलो आणि मॅगी बघा लईच नॉर्मल होती. घरात बनवते तशीच होती, पण जरा मसाला जास्त होता. तोच फ्लेवर जरा आवडला. त्यानंतर घेतला मसाला चाट. तो पण बन मस्का पाव संग खाल्लाय बघा. शेवट कार्यक्रम झाला आजचा. आणि इंजेक्शन जवळजवळ 4 ठिकाणी दिल्यात. ही शेवटचं इंजेक्शन आहे बघा. ती जिथं चावले का नाही कुत्र तिथंच बरोबर इंजेक्शन दिले. आणि तिथले डॉक्टर पण चांगले आहेत बघा. त्यांच्यासोबत पण लई मस्ती केली आम्ही आणि त्यांनी मला फॉलो पण केली. पण तुम्ही अजून फॉलो केला नाही, फॉलो करून घ्या लवकर. माणसं डोकं दुखायचं थांबू दे म्हणून चहा पिते ती, पण माझ्या संग उलट झाले आज. चहा पिऊन पिऊनच डोकं दुखाले. एवढं ह्या माणसानं चहा पाजलाय मला आज. तिथं गेल्यावर पहिल्यांदा आम्ही भेळ खाल्लो, त्याच्यावरती बिगर शुगर लेमन टी घेतली आणि त्याच्यावरती पण अनेकदा चहा घेतला. परत एक दुसरा मित्र आला, त्याच्या संग अनेक चहा घेतला. म्हणजे 3 वेळा चहा तिथं एका ठिकाणी एका तासाच्या आत पिला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जाताना लाईक करून जावा आणि व्हिडिओ मधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा.